नमस्कार मित्रांनो. आजचा दिवस थोडा वेगळा आहे. खूप म्हणजे खूप वेगळा आहे. अशा गोष्टी आपण पाहणार आहोत ज्या कधी तुम्ही अनुभवल्याही नसतील किंवा कधी पाहिल्याही नसतील. तर चला आपण सुरू करूया आजचा नवीन प्रवास द गुड माइल्स बरोबर. सकाळचे साधारण 5:30 वाजले होते. जरा चहा घ्यायची इच्छा झाली. तर एक छोटंसं हॉटेल होतं. ते आत्ताच चालू होत होतं. तर चला म्हणलं इथूनच घेऊयात, कारण की त्याच्या पलीकडे समुद्र होता. मस्त असं थंडगार वारं येत होतं. यांची आणखी तयारी चालू होती. चहा बनवणे वगैरे चालू होतं. बाकी इडली वगैरे याचीही तयारी चालू होती. मस्त अशी चटणीचा वास येत होता आणि पलीकडे समुद्र. त्यात लाटांचा आवाज. वाह! एकदम दुग्ध शर्करा योग असा सीन होता. पलीकडे एक शिवाची उंच अशी मूर्ती. हा बघा आमचा गरम गरम चहा. चहा घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराकडे आलो. मंदिराकडे येऊन बघतोय तर काय आणखी दरवाजेच ओपन झाले नाहीत. मग आता काय करायचं? तिथल्या लोकांना विचारले कधी ओपन होतात? तर त्या लोकांनी सांगितलं की 6 वाजेपर्यंत ओपन होतील. तोपर्यंत आम्ही गोपुरमचा व्हिडिओ काढला. ह्या गोपुरमला आपण व्हिजिट करणारच आहोत काही वेळानंतर. आणि इतक्यात दरवाजेही ओपन झाले. आता इथे एक फन फॅक्ट सांगायचं म्हटलं तर एक मस्त अशी गोष्ट आहे. आम्ही ज्यावेळेस तिथे गेलो, मंदिरासमोर गेलो, तर जवळपास 10 ते 15 लोक फक्त अवेलेबल होती. पण अचानक मंदिर ओपन म्हणजे दरवाजे ओपन झाले, सॉरी नॉट मंदिर, पण दरवाजे ज्यावेळेस ओपन झाले, ऑलमोस्ट 10 म्हणू शकत नाही, 100-200 पीपल कुठून आले काय माहीत. हे फक्त इंडियामध्येच होऊ शकतं. अचानक कोण कुठून कधी कसं येईल काही सांगता येत नाही. तर आम्ही एंट्री केली आणि आता याचा मागचा इतिहास काय, ह्या टेम्पलचा इतिहास काय, हे तर मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की रावणाने शिवलिंग आणलं, म्हणजे आत्मलिंग आणलं, गोकर्णमध्ये ठेवलं. आणि ज्यावेळेस रावण त्याला उचलायचा प्रयत्न करत होता त्याचे 4 तुकडे पडले. त्यातला एक तुकडा म्हणजे हे मुर्डेश्वर. आणि इथे एक मंदिर तयार करण्यात आलं. आता इथे जगातली सर्वात उंच अशी शिवाची मूर्तीसुद्धा आहे. सेकंड नंबरची उंच आहे, नॉट फर्स्ट पण सेकंड नंबरची उंच आहे. तर तेही तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवेनच. हे आहे मंदिराचा गाभारा. आमचा प्रसाद वगैरे घेऊन झाला, दर्शन वगैरे झालं. थोडा आतून गाभारा बघितला, थोडा बाहेरून बघितला आणि मागे शिवाची मस्त अशी मूर्ती आणि थंड वारे चालू होते, कारण की सकाळचा टाईम होता. ते बघून झाल्यानंतर आम्ही आलो आता गोपुरम व्हिजिट करण्यासाठी. आणि गोपुरम जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला तिकीट काढावं लागेल. आणि प्रत्येकी आय थिंक ₹20 वगैरे तिकीट आहे. पण इथे एक गोष्ट आहे की तुम्हाला कॅश द्यावं लागेल. ऑनलाईन पे चालत नाही. तर त्याची तयारी तुम्ही पहिलंच करून घ्या. आमचं लकीली आमच्याकडे 50ची नोट होती. सो आमच्या दोघांचंही तिकीट निघालं. तिथून निघालो आम्ही लिफ्टकडे. लिफ्टला पण गर्दी झाली होती. मग बघूयात आता, आणखी लिफ्ट खाली आली नव्हती. आता इथे आणखी एक ट्विस्ट असा आहे की टोटल 21 फ्लोअरचा हा गोपुरम आहे. म्हणजे हे टावर 22 फ्लोअरचं आहे. पण आपल्याला 18व्या फ्लोअरपर्यंतच घेऊन जाणार आहेत. मे बी त्यांची वर काहीतरी सामग्री असेल किंवा स्टोर रूम असेल. हा बघू शकता, खूप सुंदर असा सूर्योदय दिसत होता. ही आहे मुर्डेश्वर सिटी विथ धुकं आणि बीच. मागे माउंटेन्स, हे छोटे छोटे घरं. अशी सुंदर सिटी मी कधी बघितली नव्हती. आणि त्यानंतर गोपुरमची व्हिजिट झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या स्टेकडे. आमचा स्टे पण खूप सुंदर होता, कारण की इकडे स्टे, पुढे बीच, मध्ये फक्त एक रस्ता. अजून त्या समुद्राच्या लाटांचा आवाज. म्हणजे रात्री ज्यावेळेस आम्ही स्टेसाठी इथं आलो त्यावेळेस समुद्राचा लाटांचा आवाज पूर्ण रूमच्या आतमध्ये येत होता. हे जे सेकंड फ्लोअर आहे आम्ही तिथं राहिला होतो. आता जाता जाता करायचं काय, तर आम्ही ट्री जेवढे होते ना, कोकोनट ट्रीज, आम्ही ते काउंट करत गेलो. आता चला मुर्डेश्वरमधून निघायचा प्लॅन आमचा झालेला आहे. इथं बघतो तर आहे आता हळूहळू गर्दीही वाढत होती. क्राऊड खूप आलेला आणि सध्या सुट्टीचे दिवस होते म्हणून खूप आलेला. तिथून आम्ही डायरेक्ट आलो होन्नावरला. होन्नावर म्हणजे एक असं प्लेस आहे जिथे खूप सारे टुरिस्ट पॉईंट आहेत. त्यातला एक पॉईंट म्हणजे बीच. त्याला आपण कासारकोंडा बीचही म्हणतो. आणि कासारकोंडा बीच हा भारतातला वन ऑफ दी क्लीनेस्ट बीचही मानला जातो. तर मी तर म्हणेन की तुम्ही एकदा व्हिजिट करायचा. मोस्टली मॉर्निंगला केला तरी चांगला आहे किंवा इव्हनिंगला जरी केला तरी असा काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमची चॉईस. आणि हे छोटे जे मच्छीमार होते त्यांचे घरं आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही सुकड वगैरे वाळू घातलेली आहेत. आणि मस्त माशांचा वास येत होता. इकडून थंड वारे येत होते आणि समुद्रांच्या लाटांचा आवाज. हे प्रत्येक ठिकाणी आम्हाला, म्हणजे लास्ट टाईम आम्ही खूप समुद्र एन्जॉय केला आहे. सो यावेळेस आम्ही जास्त उतरणार नाही. आम्ही एक अर्धा एक तास निवांत वेळ घालवणार आहे आणि त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू करणार आहे.
तर चला बघूयात की क्राऊडलेस बीच कसा दिसतो. म्हणजे झिरो क्राऊड असणारा बीच बघणं पण एक नशीबच मानलं जातं, कारण की आजकाल बीचवर एवढे लोक येतात की तुम्हाला थांबायला जागा भेटत नाही. त्यात फेरीवाले असतात, त्यांचा कचरा आहे. पण हा बीच होता ना, हा खूप क्लीन बीच होता. तुम्हाला इथं खूप कमी कचरा दिसेल, म्हणजे ऑलमोस्ट नाहीच म्हटलं तरी चालेल. इथे माझी बायको कंप्लेंट करत होती की आता पाय ओले होणार, पुन्हा सॉक्स घालावं लागणार, पुन्हा बूट शूज. तर ठीक आहे ना, एवढं तर चालायचं. आता आलो आहे तर आपण थोडं तरी एन्जॉय केलंच पाहिजे. मग आम्ही लास्टला धाडसी निर्णय घेतला, शूज साईडला काढून ठेवले आणि आतमध्ये पाण्यात गेलो. पाण्यात जाताच एवढं थंडगार पाणी, वरून कुठे कवळे ऊन आणि आमचा मजेशीरपणा आहे. हे बघा आमची निंजा टेक्निक. किती वेळाने लेट रिस्पॉन्स आला. काही रील काढायचे आमचे प्लॅन होते, पण ते काही सक्सेसफुल झाले नाहीत, कारण की इच्छा दोघांचीही नव्हती. कारण की पुढचा प्रवास हा खूप मोठा होता आणि तो आम्हाला आज कंप्लीट करायचाच होता. म्हटलं तोपर्यंत आपण एक छोटंसं एक सिंगल शॉट घेऊयात, आणि तो घेतला आम्ही. आता आम्ही नेक्स्ट स्टेशनकडे जात आहे. नेक्स्ट स्टेशन म्हणजे नेक्स्ट प्लेस आमचं, जिथे आमची व्हिजिट असणार आहे, त्या प्लेसकडे जात आहे. तिथून बाहेर पडताच आम्हाला कळालं की अखेराला फ्यूल देणं तर गरजेचं आहे. सो आम्ही अखेरामध्ये फ्यूल टाकलं आणि आमची स्मूथ अशी राईड आम्ही चालू केली. तर स्मूथ अशी राईड का म्हणतो आहे, कारण की एकदम असा ज्यावेळेस तुम्ही होन्नावरच्या बाहेर पडाल तर तुम्हाला जंगल एरिया लागेल, जंगल आणि घाट, त्यामुळे एकदम स्मूथ होते. आणि रस्ता खूप खूप आणि खूप सुंदर होता, क्लीन होता. कुठे जास्त खड्डे वगैरे काही नव्हते. रस्ता नवीनच बांधलेला मे बी, किंवा आणखी थोडं काम चालू होतं, पण एकदम निग्लेजिबल. सो या गोष्टीतून मी एकच सांगेन तुम्हाला की जर होन्नावरकडून किंवा गोकर्णकडून जर जोग फॉल्सला जायचं असेल तर मोस्टली मी तुम्हाला रिकमेंड करेन की एक तर मॉर्निंगला निघा किंवा आफ्टरनूनमध्ये निघा, पण इव्हनिंगला अजिबात निघू नका, कारण की हे जंगल खूप घनदाट आहे. घनदाट म्हणजे एवढं हिरवंगार आणि कडेला साईडला दरी. सो तुम्ही ते विचार करूनच प्लॅन करा, जेव्हाही प्लॅन कराल तेव्हा. तर मी हे का सांगतो, कारण की सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट, कारण की या रोडला तुम्हाला कोणीही भेटणार नाही. आणखी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर या जंगलामध्ये एक गव्हर्नमेंटने एकदम अशी स्मार्ट टेक्नॉलॉजी यूज केली आहे. ती स्मार्ट टेक्नॉलॉजी म्हणजे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, म्हणजे रस्ता क्रॉस करण्यासाठी माकडांसाठी त्यांनी रोप बांधलेली होती. रोप म्हणजे इन टर्म्स ऑफ ती शिडी असते ना रोपची, तसं त्यांनी बांधली होती. तुम्हाला ते दिसेलच थोड्या वेळानंतर. जंगलातून बाहेर पडतात जसं आम्ही आमच्या नेक्स्ट पॉईंटकडे मूव्ह करत होतो, तर हा एक ब्रिज लागला. हा खूप उंच असा ब्रिज आहे आणि खूप हाईटवर असल्यामुळे एक सुंदर असा व्ह्यू मिळत होता, कारण की खालून नदी जात होती आणि नदीचं खळखळ वाहणारं पाणीसुद्धा ऐकायला येत होतं. आणि दगडांचं प्रमाण जास्त असल्यामुळे एकदम मस्त असा सुरेख असा आवाज येत होता. तुम्ही दोन्ही साईडचा व्ह्यूही बघू शकता की मागे डोंगर आहे आणि आतून एक छोटीशी नदी येत आहे. या नदीचं नाव आहे शरावती नदी. याचा रेफरन्स तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्येही भेटून जाईल. मला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की मी कुठे एक्सप्लेन केलेलं आहे की शरावती नदी कुठून येते, काय येते, ते तुम्ही नक्कीच सांगा. आता आम्ही पोहोचलो आहे जोग फॉल्सच्या एकदम जवळ. इथे थोडी आम्हाला ट्रॅफिक लागली होती, कारण की स्कूल ट्रिप आलेल्या, पण टू व्हीलर असल्यामुळे काय नाही, इझिली आम्ही वरच गेलो आणि जोग फॉल्स आम्ही व्हिजिट केला. इथे सध्या
हिवाळाही संपत आला आहे, ऑलमोस्ट जानेवारी चालू होणार आहे. सो पाणीही जास्त नव्हतं. सो आम्ही जास्त वेळ घालवला नाही, आम्हाला नेक्स्ट पॉईंट्सलाही जायचं होतं. सो आणि भूकही जरा लागली होती, तर म्हणलं की इथं काही भेटतही नव्हतं. आणखी तुम्ही बघू शकता बॅक साईडला कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे. तर म्हटलं चहा घेऊयात, बिस्किट घेऊयात आणि तिथूनच आपण जाऊयात. पण इथं आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे बसायलाही जागा नव्हती. सो आम्ही चहा घेतला. चहा घेत घेत आम्ही त्या आजीसोबत जरा बार्गेनिंग पण केले. जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर मे बी थोडा व्ह्यू चांगला असेल. तुम्ही नक्कीच पावसाळ्यात या, मी तुम्हाला रिकमेंड करेन. आणि इथं आणखी कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे, मे बी तोपर्यंत हेही कंप्लीट होऊन जाईल. छोटे छोटे स्टॉल्स आहेत, तुम्हाला जास्त काही खायला वगैरे भेटणार नाही. चहा, फ्रूट प्लेट्स असे नॉर्मल काही गोष्टी भेटतील. तर तुम्हाला जर काही जेवण वगैरे करून यायचं असलं तर अगोदरच करून या. बाय द वे ऑन दी रोड तुम्हाला जास्त असे हॉटेल्स वगैरे पण भेटणार नाहीत. सो घरातूनच प्रिपेअर होऊन या. नेक्स्ट स्टॉप्सकडे जाताना आम्हाला एक छोटासा लेक लागला आणि त्या छोट्या लेकमध्ये खूप सारे कमळाची फार्मिंग चालू होती. मे बी तुम्हाला ते शेवाळ्या टाईप दिसत असेल या तलावावर, पण ते शेवाळं नसून एक कमळांची रोप आहेत म्हणू शकतो ना. आणखी फुलं वगैरे आली नव्हती किंवा आलेली सुकले पण असतील, वी डोंट नो वाट हॅपन. पण मस्त असं वाटत होतं, एकदम सुंदर असं दिसत होतं. खूप वेळही झाला होता, तर जरा स्नॅक्स वगैरे खायची इच्छा झाली आणि स्नॅक्स घेण्यासाठी आम्हाला एक छोटंसं घर भेटलं आणि त्यांचं एक छोटंसं शॉप होतं. ओनर खूप आणि खूप स्वीट होते. त्यांना हिंदी बोलता येत नव्हतं, तर मराठी तर पॉसिबलच नाही, पण हिंदीही बोलता येत नव्हतं. सो ते खूप ट्राय करत होते. आमच्या ॲक्शनमध्ये चालू होतं सगळं बोलणं. त्यांचं बॅक साईडला एक छोटंसं सुंदर असं घर होतं आणि त्याच्या मागे केळीची बाग. सो त्यांनी आम्हाला केळीचा घड द्यायचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी म्हणत होते की तुम्ही घेऊन जा, पण तेवढा घड घेऊन आम्ही ते काय करणार ना. आम्ही होतोच दोघंजण आणि आमचं पोट ऑलमोस्ट भरलेलं. सो आम्ही काही घेतला नाही, काही नको बोललो आणि पुढे निघालो. हे इथे एक मंदिर होतं, छान असं सजवलेलं मंदिर. मग हे पताके बघून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. आम्ही हे डेकोरेशन करण्यासाठी शाळेमध्ये जायचो. आम्ही फायनली हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, मस्त असा डिनर केला. हॉटेल शोधायला थोडा वेळ लागला. असे क्लीन असे रस्ते बघून आम्हालाही भारी वाटलं एकदम, कारण की हे इंडिकेटर चालू असताना मी फर्स्ट टाईमच बघितलेलं. सो तुम्ही जर कधी बघितलं नसाल तर हेच बघून तुम्ही एन्जॉय करा. ही अशी आमची आजची फुल ट्रिप होती. मुर्डेश्वरहून निघालो, इको बीच केला, इको बीचहून नंतर जोग फॉल्स केला. फायनल स्टॉप हा खूप मोठा, म्हणजे ऑलमोस्ट 350 किलोमीटरचा, तो म्हणजे हॉस्पेट हे हम्पीच्या एकदम जवळ आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. इथेच मी तुमचा मित्र द गुड माइल्स.